कुरकुरीत आणि खूपच टेस्टी असं सँडविच आणि तेही फक्त तव्यावर टोस्ट केलेलं अगदी सोप्या पद्धतीने. यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर, वाटाणा, बटाटा. तर प्रथम आपण एका कढईमध्ये जिरं फोडणी घालायचे आणि त्यावर आलं लसूणची पेस्ट घालून कांदा परतून घ्यायचा आहे आणि हे छान लाल होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं हिंग घाला, हळद घाला, मिरची पावडर घाला आणि मिक्स करून घ्या. आता मी हे बटाटा उकळून घेतलेला आहे आणि तिकडे वाटाणे असे छान थोडीशी तेलावरती परतून घ्यायची, कारण आपला हा वाटाणा आतमधून शिजला पाहिजे. त्यामुळे थोड्याशा तेलावरती तो असा छान परतून घ्यायचा. आता हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं. 3-4 मिनिटं वाटाणा असा हलवून घेतला की तो व्यवस्थित शिजला जातो. आता आपला वाटाणा रेडी झालेला आहे आणि आता आपण सगळं बटाटा, कांदा आणि मसाले हे सर्व तुम्ही मसाले आधी तेलावरती मिक्स करून घेतले तरीसुद्धा चालेल. मी आता हे वरून घालून हे सर्व मिक्स करून घेतलं. आता या कांद्यावर मी सर्व छान एकत्र केलं आणि त्याला असं चांगलं मॅश करून घेतलं. आता टोस्ट सँडविचसाठी आपण घेतले चीज, त्यानंतर पुदिना चटणी, टोमॅटो सॉस. तर हे सर्व आपण घेतलं, स्लाईस खोलून घ्यायच्या आणि त्याचे असे 4 पीसेस कट करून आपल्याला घ्यायचे, किंवा तुम्हाला पूर्ण टाकायचं असेल तर तुम्ही पूर्णसुद्धा घालू शकता. मी एका याचे 4 पीस असे करून घेतले. त्यानंतर खाली टोमॅटो सॉस लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे आपण मिश्रण बनवलं आहे ते ठेवायचं आणि वरून एक छान चीजची स्लाईस टाकून घ्यायची. हे व्यवस्थित दाबून सेट करून घ्यायचं आणि आता याला तवा गरम करून तव्यावरती बटर किंवा तूप या दोन्हींपैकी काहीही लावायचं आणि मंद आचेवरती छान हा कडक करून घ्यायचा आहे. तुम्हाला तिखट चटणी एका साईडला लावायची असेल तर तीसुद्धा तुम्ही याच वेळेस लावून घ्या. पण आता मला हे लहान मुलांना द्यायचं होतं म्हणून मी आधी फक्त टोमॅटो सॉसचं बनवून घेतलं आणि या पद्धतीने छान मंद आचेवरती मी तुपावरती दोन्ही साईडनी हा खरपूस भाजून घेतला आणि अशा प्रकारे माझा घरच्या साहित्यात आणि कमी वेळेत असा मस्त कुरकुरीत सँडविच तयार झाला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा सँडविच कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. याच पद्धतीने मी अजून सँडविच बनवून घेतले. तसेच आपण काही पुदिन्याची चटणी लावून ते सुद्धा तिखटवाले पण करून घेतले. काही सँडविच आपण असे ज्याला जास्त तिखट लागतात त्यांनी थोडे चिली फ्लेक्स वगैरे टाकून त्या पद्धतीने सुद्धा मी बनवले. ते पण तुम्हाला मी दाखवते. त्यासाठी मी काही गव्हाचा ब्रेड वापरला, काही मैद्याचा ब्रेड वापरला, कारण मुलींना मैद्याचा ब्रेड आवडतो. तर मी त्यांना त्या पद्धतीने करून दिलं आणि ते सुद्धा असे तव्यावरती छान कुरकुरीत करून घेतले आणि मस्त अशी आपली सँडविच तयार झाले. झटपट पटकन पाहुणे आले तर ही रेसिपी अगदी कमी वेळेमध्ये आणि टेस्टी अशी रेसिपी तुम्ही बनवू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर करा आणि जे नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा. असेच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.